चालली ग? आजकाल दिसून नाही राहिली होती. कुठं चालली लाडली बहीण? कुठं चालली? आजकाल दिसून नाही राहिली होती. कुठं चालली आता? अरे का सांगू तुले, मी ना मोबाईल घेतलं होतं. या लोकांनी लंबे लंबे घेतले आमच्या समोर. लाडली बहिणाचे 1500 येते म्हणून मी ना नाही का घेऊन टाकलं MRI वर. आता कसं झालं, येऊनच नाही राहिले. यांचं निवडून आले, सरकार आली, सगळंच झालं, पण आम्हाला पैसे देऊन नाही राहिले. तर आता करायचं कसं करायचं? आता त्याला जा लागत आहे मला कामावर. नाही तुम्ही भरणार कशी सांग बरं? मला आता ते 1200 रुपये महिना आहे. अगर ते भरणार नाही तर माझा मोबाईल ते घेऊन जाणार, कसं करू? ही गोष्ट आहे. नाही तर बापरे, तुम्ही तर लई माजले होते, बोलायला तयार नाही. अगं चला सोयाबीन चला सोयाबीनसाठी शेतात, बोलायला तयार नाही. हम लाडकी बहीण आहे, मुख्यमंत्रीची बहीण आहे, असं आहे तसं आहे. लई डिंगे मारत होते. आणि तो डिंगेच खतम झाले का हो तुमचे? मी काय करू? ते देतो म्हणाले ना, देतो म्हणाले तर आता त्यांच्यावर भरोसा केला आम्ही. आम्हाला काय माहित देणार नाही म्हणून. ते नाटक लावलेले, आज देतो उद्या देतो 2100 देतो. अरे नको, 1500 द्या, पण द्या ना. आता नाव का नवीन पत्र आणा, हे आणा ते आणा. काय गरीब माणसाला त्रास देता? त्यांच्याकडे हे असेल तर त्यांना ते नाही देणार. पहिले तर तुम्ही हे गोष्ट नाही म्हणलं, सगळ्याला देतो म्हणे. आता नाटकं लागले तुमचे. आम्हाला ना हजमच नाही राहिलं ती गोष्ट. तशा बाया तुम्ही ना आहेच पिसाडलेल्या. थोड्याशा गोष्टीवर आपल्या आईच्यावर येऊन जाता ना, मग कोण कोण का आहे का नाही काही विचारच नाही करत. घमंडच येऊन जाते बायाले. हे खरी गोष्ट आहे. आम्हाला बायाला ना लवकर घमंड येते, त्याच्यामुळे एवढं पादासारखं होऊन जाते. आम्ही लवकरच त्यांच्या गोष्टीत आलो आणि लाडकी बहीण मुख्यमंत्री भाऊ भाऊ नाचलं, डोक्यावर घेऊन बसलं. जाऊ दे, नाही येणार ना, काय एवढं टेन्शन घेणार, येणार. आम्हाला चारण्याचा भरोसा ना रे बापा, येते का नाही का रे बाप्पा. पण आता काम करावं लागेल ना, त्याच्या भरोश्यावर बसेल डुबून जायचं.